नेमका समास कोणता? बऱ्याच वेळेला विद्यार्थी गोंधळून जातात. एखादा सामासिक शब्द हा वेगवेगळ्या समासामध्ये येऊ शकतो. आपण त्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करतो यावरून त्या सामासिक शब्दाचा समास, त्याचा उपप्रकार हा बदलू शकतो. उदाहरणार्थ बघा, गाव देवी, मी जर या सामासिक शब्दाचा विग्रह गावाची देवी केला, ठीक आहे, तर हा षष्ठी विभक्ती तत्पुरुष होतो. आणि गावातील देवी केला, ठीक आहे, तर हा सप्तमी विभक्ती तत्पुरुष होतो. ठीक आहे, म्हणजे इथे विग्रह कसा करता यावरून प्रकार बदलतो. तसंच लक्ष्मीकांत, मी जर याचा विग्रह लक्ष्मीचा कांत असा केला तर हा षष्ठी विभक्ती तत्पुरुष आहे. पण मी लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह लक्ष्मी आहे कांता ज्याची तो असा केला तर हा षष्ठी विभक्ती बहुव्रीही समास होतो, कारण मला तिसऱ्या पदाचा बोध होतो. ओके. तसंच निरोगी, नाही रोग नय्य तत्पुरुष आणि नाही रोग ज्याला असा जो तो नय्य बहुव्रीही समास. ओके. या